यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। नागपूरमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केलं गेल्याचं समोर आलेलं आहे। लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी विवाहितेच्या माहेरच्यांचा देखील छळ केल्याचं समोर आलंय। लग्नाआधी मुलगा कमवत असून वार्षिक उत्पन्न चांगलं असल्याचं सांगितलं गेलं, मात्र प्रत्यक्षात नवरा मुलगा कोणतीही नोकरी करत नसून आई वडिलांवर अवलंबून असल्याचं समजलं आणि त्यातही तो व्यसनाधीन असल्याचंही लक्षात आलं। सासरच्यांना फसवणुकीबद्दल विचारलं असता विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात करण्यात आली, तर विवाहितेच्या माहेरच्यांकडून 5 लाखांची मागणी सुद्धा करण्यात आल्याचं समजतं आहे। आमचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं सांगत पैसे न दिल्यास मुलीचं जर बरं वाईट झालं तर जबाबदार आम्ही नसू असं सासरच्यांनी सांगितल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे। लग्नाच्या 15-20 दिवसातच कळाले की अभिषेक हे काही काम न करता दिवसभर घरीच मोबाईलमध्ये रील्स बघत असतात। ते मला त्रास देऊ लागले, माझ्या मानसिक छळ करू लागले, अंगावर हात उचलायला लागले, मला मारहाण करायला लागले। या दरम्यान माझ्या सासूने आणि नणंदनी माझे पूर्ण दागिने हिसकावून घेतले व आपल्याजवळ ठेवून घेतल्यावर म्हणाले की जा आपल्या पप्पाच्या घरून पैसे मागून आण, एवढ्याशे दागिने दिल्याने काही नाही होत। आणि नंतर मला अभिषेक नक्षलवाद्यांची धमकी देऊ लागला व म्हणाला की लग्नामध्ये 2-3 नक्षलवादी आले, तुझ्या बापाला पता तरी चालला का? जर आमचं काही कमी जास्त होईल तर आमच्या मदतीला नक्षलवादी तयारच आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।